मद्यबंदी असलेल्या गुजरात राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य घेऊन जात असलेला कंटेनर सांगवी पोलिसांनी 22 मार्चला जप्त केला। 2 जणांना अटक करण्यात आली। सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर मार्गे मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक त्यांना मिळाली होती। त्यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले। 22 मार्चला सांगवी पोलिसांनी महामार्गावर पळासनेर ते सापळा रचला। शिरपूरकडे येणारा कंटेनर NL 01 AG 9295 ला थांबवून चौकशी केल्यानंतर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली। त्यात 17,28,000 रुपये किमतीची समर स्पेशल ओळखा भरलेली 120 खोकी, 7,05,600 रुपये किमतीची रशियन ओळखाची 49 खोकी, 4,15,008 रुपये किमतीची मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीची 131 खोकी असा मुद्देमाल आढळला। मद्यसाठा आणि कंटेनर यांची एकूण किंमत 48,48,000 रुपये आहे। संशयित चालक विजयकुमार प्रतापसिंह वय 32, सहचालक प्रदीप कुमार मानसिंह वय 33 वर्षे राहणार नवा तालुका राजगड जिल्हा चुरू राजस्थान यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास पवार, सुनील पाठक, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, भूषण पाटील, कृष्णा पावरा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली। लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने शिरपूर तालुका येथे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करण्या अनुषंगाने पळासनेर येथे चेक नाका नेमण्यात आलेला आहे। दिनांक 22 मार्च 2024 रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली। एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार आहे। त्याप्रमाणे पळासनेर येथील चेक नाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली। त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला। त्या कंटेनरचे चालक विजयकुमार प्रतापसिंह व क्लिनर प्रदीप कुमार मानसिंह दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मालाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही। त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली। कंटेनरमध्ये एकूण 48,48,000चा अवैध मुद्देमाल आढळून आला। त्यामध्ये 17,28,000चा समर स्पेशल वोडका, 7,05,000चा रशियन वोडका व 4,15,000चा मॅकडॉवेल असा अवैध दारूसाठा मिळून आला। सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड 01 AG 9252 असा आहे। या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत। धन्यवाद।